रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे युवक अध्यक्ष अभिजित नथू वाडते यांच्यावर कराड तालुक्यातील उमरज हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार झाल्याचा व त्यामुळे प्रकृती बिघडण्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी वाडते हे गेल्या 5 दिवसापासून नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणास बसले आहेत। 5व्या दिवशी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ, कराड तालुका अध्यक्ष मुकुंद माने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला व त्यांच्या उपोषणाची तातडीने प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही दादासाहेब ओवाळ यांनी दिला आहे। यावेळी सर्जेराव बनसोडे, अमर कांबळे, महेंद्र गोतपागर, मदन खंकाळ, संतोष भिसे आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड। डॉक्टर सचिन कदमवर कारवाई झालीच पाहिजे। डॉक्टर सचिन कदमवर कारवाई झालीच पाहिजे। डॉक्टर सचिन कदमवर कारवाई झालीच पाहिजे। उमरज डॉक्टर सचिन कदम याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। उमरज डॉक्टर सचिन कदम झालीच पाहिजे। आली मुंडीवर पाय, डॉक्टरला मदत करायचं काय? आली मुंडीवर पाय, डॉक्टरला मदत करायचं काय? आली मुंडीवर पाय। या डॉक्टरला पाठीशी घालणाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। डॉक्टरला पाठीशी घालणाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अभिवादनाला न्याय मिळालाच पाहिजे। अभिवादनाला न्याय मिळालाच पाहिजे। अरे या डॉक्टरचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या डॉक्टरचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचे अध्यक्ष RPI गटाचे दादासाहेब ओवाळ, त्याचप्रमाणे मधुबापू खंडकार कामगार संघटना जिल्हाध्यक्ष, त्याचप्रमाणे रामभाऊ मदाळे कार्य, उत्तरचे तालुकाध्यक्ष महेंद्र गोतपागर, उत्तरचे उपाध्यक्ष अमर कांबळे, दक्षिणचे तालुका उपाध्यक्ष दुपटे साहेब, त्याचप्रमाणे युथचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव बनसोडे, त्याचप्रमाणे वाहतूक संघटना अध्यक्ष आवा लोंढे, त्याचप्रमाणे सातारावरून जेवढे आपले पदाधिकारी आले आहेत त्यांचं प्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो व या ठिकाणी आपणाला दादासाहेब ओवाळ हे काही मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रथम या ठिकाणी आमच्या शब्दाला मान देऊन आमचे पत्रकार बांधव हजर झाले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला दादासाहेब सुरुवात करतील। दादांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। मुंबई येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या बैठकीमध्ये एकंदरच पूर्वी आम्ही महाविकास आघाडीबरोबर होतो, 4 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, परंतु आताच्या काळामध्ये विधानसभा येत असताना मित्रपक्षांकडून एक चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत नसल्याची दिसून आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील कालच्या बैठकीमध्ये एकंदरच अनेक ठिकाणी उमेदवार उभा करण्याचे ठरवले असून त्यामध्ये कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे रिपाईच्या तिकिटावरती ताकदीने लढवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी उमेदवाराची चाचपणी यासाठी आज आम्ही अचानकच थोडीशी कार्यकर्ता आपला आंदोलनात बसलेला आहे त्याचीही भेट या संदर्भात आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। एकंदरच वाडते हा कार्यकर्ता कराड दक्षिणचा युवकचा अध्यक्ष म्हणून काम करत होता आणि करतोय, परंतु काही कारणानिमित्त गेल्या 13 ऑगस्ट रोजी त्याला उमरज येथील एका दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। उमरज हॉस्पिटल एका चार्टीच्या नावावरती कदम नावाचे डॉक्टर चालवत आहेत। एकंदरच त्याच्यावरती झालेला हा
उपचाराच्या दरम्यान झालेला अन्यायच म्हणावं लागेल. कारण त्याला 14 तारखेला त्याला 13 तारखेला ॲडमिट केला होता. 13 तारखेला तो ICUमध्ये होता. 12-13 तारखेला ICUमध्ये होता. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डला 14 तारखेला आणलं होतं आणि 15 तारखेला त्याला डिस्चार्ज देणार होते. एकंदरीत 15 तारखेला 15 ऑगस्ट असल्यामुळे त्याच्या डिस्चार्जचा जरा विलंब लागणार होता. म्हणून त्याचे चुलते पैशासाठी बाहेरगावी गेले होते आणायला, कारण डिस्चार्जचं बिल भरायचं होतं. परंतु दरम्यानच्या काळात 14 तारखेला 12 वाजता, रात्रीच्या 12 वाजता जनरलमधून संबंधित आबीला 3ऱ्या मजल्यावरती शिफ्ट करण्यात आलं. ते पण तिथं अतिदक्षता विभागामध्ये. जो पेशंट जनरल वॉर्डामध्ये होता त्याला अचानकच अतिदक्षता विभागामध्ये शिफ्ट केलं आणि त्याला अचानक शिफ्ट केल्यानंतर तो विचारतोय की मला इथं कशाला आणले. तर तिथं असणाऱ्या 2 वॉर्ड बॉय, 1-2-3 नर्सेस यांनी त्याच्या लघवीच्या जागेमध्ये पाईप टाकायचा प्रयत्न केला. तो म्हणतोय की मला काय झालेलंच नाही, तुम्ही कशासाठी हे करताय असं म्हणत असताना त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या कानावरती वगैरे मारून त्याला जखमी करण्यात आले. त्यानंतर आणखी दुसरा एखादा वॉर्ड बॉय बोलवला आणि या 3 वॉर्ड बॉय आणि 2 नर्सेस अशांनी मिळून त्याला खाली पाडून कुणी त्याच्या तोंडावरती उशी ठेवली आणि त्याचे हातपाय बांधून त्याच्या अवघड जागेमध्ये पाईप टाकला. हा पाईप टाकण्याचा प्रकार इतका भयानक होता की तिथं बेडशीटवरती रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि हे सगळं त्याच्या त्या CCTV फुटेजमध्ये आहे. एकंदरीत 14 तारखेला तो जनरलमधनं त्याला संध्याकाळी 12 वाजता नेतातच कसे आणि 12 वाजता त्याला नेऊन तिथं 12 वाजता पाईप टाकण्याचंच कारण काय आणि तेवढं करून नंतर सकाळी त्याला लगेच डिस्चार्ज दिला जातो, त्याची पाईप काढली जाते. म्हणजे हा प्रकार काय करायचा होता नेमका? नाही, तिथे लेडीज नर्स असताना सुद्धा त्यांच्यात एकच त्यांच्या समोर हा प्रकार घडलेला आहे आणि त्यासाठी तिथलं CCTV फुटेज संबंधित पोलीस स्टेशनला आबी वाडतेन त्याचा भाऊ यांनी त्या दिवशी 15 तारखेला तिथले काहीतरी 14-14.5 हजार रुपये बिल भरलं आणि बिल भरल्यानंतर ते त्याच्या गावी गेला आणि गावी गेल्यानंतर त्याच्या त्या लघवीच्या जागेमध्ये सूज येऊ लागली, त्याला त्रास होऊ लागला. म्हणून त्याने तिथल्या त्याच्या गाव कोळेगा काय गाव आहे त्या कोळ्यामध्ये त्यांनी तिथं डॉक्टरला दाखवलं. त्या डॉक्टरनं सांगितलं तुला चांगल्या डॉक्टरकडे जावं लागेल, मोठ्या दवाखान्यात जावं लागेल आणि तू हे जा, काय झाले ते प्रकार घडलेला आहे तो सांग. आणि मग हे असं झाल्यानंतर तिथं जे आउटपोस्ट आहे कोळ्यामध्ये पोलीस स्टेशनला, तिथं त्यांनी फोन केला आहे की मला असं होतं, मला तक्रार द्यायची आहे, माझं त्या डॉक्टरनं असं केलेलं आहे. हा विषय कधीचा आहे? 16 तारखेचा. विलंब इथं कुठं काही नाही. झालेला प्रकार 14 आणि 15च्या मध्ये 12 ते 1च्या दरम्यान. नंतर त्याचं डिस्चार्ज 16 तारखेला लगेच त्यांनी तिथं कोळ्याच्या पोलीस स्टेशनला फोन केला. कोळ्याच्या पोलीस स्टेशनमधनं तिथल्या ठाणे अंमलदारने तुमचा जो प्रकार घडला तो उमरजच्या पोलीस स्टेशनला घडला आहे म्हणून उमरजच्या पोलीस स्टेशनला फोन केला आहे. उमरजच्या पोलीस स्टेशनला ही दोघं भाऊ लगेच पोचलेली आहे. ती पोचल्यानंतर तिथं असणाऱ्या बीट अंमलदार यांनी सगळी चर्चा केली, माहिती घेतली आणि ती माहिती घेऊन 16 तारखेला ती माहिती घ्यायचं म्हणजे आम्ही दवाखान्यात जाऊन येतो, जी गेली ती परागंदाच झाली. म्हणजे त्यातला बीट अंमलदार उमरजचा भोसले रामक आणि दुसरा ते तिथं परागंदा झाली. त्यांनी तिथं डॉक्टरशी काय केलं गॉटमेट शॉटमेट त्याचा आम्हाला पत्ता नाही आणि ह्यांना पोरांना ताटकळत ठेवलं दिवसभर. परंतु आबी आणि आबीचा भाऊ तो अमर पुन्हा 17 तारखेला तिथे गेले. तर 17 तारखेला त्यांनी तिथं कालवा केल्यानंतर त्यांना तिथे लेखी अर्ज घेतला. आता लेखी अर्ज घेतल्यानंतर तशी चौकशी न करता पुन्हा चौकशी थोडीशी करण्यात आली आणि तिथला सोरटे नामक ठाणे अंमलदार आणि बाकीचे 1-2 जण हॉस्पिटलला गेली आणि त्यांनी तिथलं CCTV फुटेज आणलं. त्यातलं काही CCTV फुटेज आम्हाला म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला दाखवलं. त्याच्यामध्ये झालेला प्रकार खरा आहे.
असं असल्यानंतर पुन्हा संबंधित पोलीस स्टेशनचे PI भोरे यांच्याकडे यांनी 2 दिवसांनी पुन्हा लगेच 19 तारखेला डॉक्टरला बोलवून घेतले. डॉक्टर जाताना तिथले राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, भाजपचे काही पदाधिकारी आणि डॉक्टर आणि वकील हे घेऊन डॉक्टर पोलीस स्टेशनला पोहोचतो. PI म्हणतो तुमचं काही ते बाहेर मिटतंय का बघा, आणि बाहेर मिटतंय का बघा म्हणून तडजोड करायला लावतात. म्हणजे त्याला एखाद्याला माणसाला उपचाराची गरज असताना तडजोडीची भाषा करून एखाद्या गरीब पेशंटच्या, आता आम्ही एक बोलका आहे, आम्ही एक कार्यकर्ता आहे म्हणून ठीक आहे, पण एखाद्या गरीब आणि सर्वसामान्य पेशंटनं करायचं काय? त्याची मग एखाद्या वेळेस तिथं काय रॅकेट बिकेट आहे, किडनॅप वगैरे काढायचं, रात्रीच 12 वाजता पेशंटवरती न्यायचा का? मला वाटतं भांग पिऊन धंदा करतात का? जर समजा तिथले वार्ड बॉयला जर काही त्यांनी आदेश दिला असेल डॉक्टरनं, तर डॉक्टर काय पिलेला होता का? त्याला दुसऱ्या पेशंटला करायचं असेल आणि ह्याला करायचं केलंय, तर ह्या सगळ्याचा स्वतमत गोटमत करणं, चौकशी होणे गरजेचं आहे. आणि जिथं ते जर कलंकित असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. आमचा कार्यकर्ता जर खोटं करत असेल त्याच्यावर कारवाई करा. परंतु डॉक्टरला माणसं देव समजतात, पण डॉक्टर हे आताचे डॉक्टर हे कसाई